नमस्कार. सत साहेब. आपलं नाव? मुकुंद बापू बनसोडे. आपण कुठून आलात? मी सिद्धेश्वर कुरवली, तालुका खटाव, जिल्हा सातारा, महाराष्ट्र राज्यामधून. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय शेती, पशुपालन आहे, दुधाचा व्यवसाय आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची दीक्षा 17 फेब्रुवारी 2017ला. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर संप्रदायात कीर्तन ऐकणे, तिथं माळ धारण केली होती, तिथले नामदीक्षा घेतली होती, तिथलं नामजप करत होतो. सर, जसं तुम्ही सांगितलं की आपण अगदी सुरुवातीपासूनच सांप्रदायिक मार्गामध्ये होतात, त्याचप्रमाणे आपण गुरु धारण केले होते आणि गुरुंनी जो मंत्रजाप दिला होता त्या जापाप्रमाणे आपण भक्तिसाधनासुद्धा करत होतात. तर मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? संत रामपालजी महाराजांचा अचानक टी व्ही पाहत असताना, चॅनल इकडं तिकडं करत असताना सत्संग चालू होता आणि त्याच्यावर ते ऐकता ऐकता ते ज्ञान असं होतं, जी सद्भक्ती आहे त्याचा प्रमाणसहित उघड करून दाखवले. ओम तत्सत, की बाबा सतनामाने कसे प्रारब्ध संचित पापे जळतात, मोक्षास कसा जीव आत्मा पवित्र बनतो, त्याला मोक्ष मिळण्यास मार्गदर्शन मिळून ह्या देहातून मोक्ष मिळवता येतो, हे पूर्ण ज्ञान मिळाले. आणि त्याच्यात ते सगळं तर रामपालजी महाराजांचं ज्ञान बरोबर निघालं. मग त्याच्यावर नंबर होते, त्या नंबरवर ज्ञानगंगा फ्री पुस्तक मागवलं, त्याचे वाचन केले पूर्ण आणि त्या वाचनाच्या माध्यमातून मग ह्या संत रामपालजी महाराजांच्या सत्संगामध्ये आलो, नामदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं सत्संग आपण टी व्ही चॅनलच्या माध्यमातून ऐकलं, त्याचप्रमाणे त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे ज्ञानगंगा, हे सुद्धा आपण फ्रीमध्ये मागवलं आणि त्यातून आपण ज्ञान अर्जित करून संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपण स्वीकारला. तर जेव्हा आपण या मार्गामध्ये आलात त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय बदल आढळले, त्याचप्रमाणे आपल्याला स्वतःला व आपल्या कुटुंबाला यातून काय काय लाभ झालेत? पहिला लाभ मला शारीरिक लाभ बी झाला. मला 20 वर्षापासून मणक्याचा त्रास होता, आजार. तर भयंकर दवाखाने डॉक्टर केले, सगळं केले, इतक्या वेदना व्हायच्या. काही वेळेला मला चक्कर यायच्या, अंधार यायच्या. माझा काही वेळेला डावा पाय आखडायचा, कधी उजवा पाय आखडायचा. मग अशा पद्धतीनं एक दिवस असा आला की वेदना असह्य झाल्यामुळे मी परत नामदीक्षा घेतलेली होती, प्रार्थना केली संत रामपालजी महाराजांच्या इकडे. त्यावेळेला त्यांनी सांगितले परमात्मा दया करणार आहेत, ज्योत प्रकाश करा म्हणून. ज्या वेळेला ज्योत प्रकाश केले त्यावेळे आणि मी दवाखान्यामध्ये गेलो, त्यावेळेला त्यांनी सांगितले ह्याला ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. खर्च तर इतका भयंकर सांगितला, 4.5 लाख रुपये सांगितले. मग अशा परत प्रार्थना केली परमात्म्यांना, तर परमात्म्याने सांगितले काही नाही, तुमचं ऑपरेशन होऊन जाईल म्हणून. तर मग मला बिना 1 रुपया खर्च करता माझे ऑपरेशन सक्सेस झाले, व्यवस्थित झाले आणि आज मला ती मणक्याची त्रास व्याधी नाही. कारण मला आता चालता उठता बसता येतं, माझा काही प्रॉब्लेम, चक्कर येत नाही, पाय आखडत नाही. अशा पद्धतीनं मला शारीरिक लाभ झालेला आहे. दुसरा लाभ असा झाला, आर्थिक प्राप्ती चांगली झाली, शेतपाणी पिकू लागले, कर्ज निवारण झाले आणि पैशाची सारखी जी चणचण बसायची ते ऑटोमॅटिक चांगली साधना, व्यसनं सगळी सुटल्यामुळं व्यवस्थित सुरळीत असून आपले गुरंढोरं आरोग्यदायक सगळं जीवन प्रवास सुखाचा चालू आहे. जी संत रामपालजी महाराजांनी नामदीक्षा दिल्यानंतर सगळ्या देवी देवतांची साधना घडून, आपली भक्ती घडून, आपल्यात परिवर्तन, व्यसनं बंद झाली, वायपट खर्च बंद झाला. सगळ्यात महत्त्वाचा मला पूर्ण मोक्षाचा, पूर्ण परमात्म्याचा मार्ग मिळाला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आल्यानंतर आपल्याला जी काही शारीरिक व्याधी होती, जो काही पाठीच्या मणक्याचा त्रास होता, त्यातून आपल्याला आराम मिळाला आणि परमेश्वराच्या कृपेने आपलं जे ऑपरेशन आहे त्यासाठी 4-4.5 लाख रुपये खर्च सांगितला होता. परंतु संत रामपालजी महाराजांच्या दयेने अगदी
मोफत अगदी फुकट फ्री ऑफ कॉस्टमध्ये हे आपलं ऑपरेशन पार पडलं आणि ते अगदी यशस्वीरित्या पार पडलं. आज आपण आमच्यासमोर उभे आहात, व्यवस्थित आहात आणि कुठल्या प्रकारचं दुखणं तुम्ही सांगत आहात की आपल्याला आज कुठल्याही प्रकारचं दुखणं नाही. तर हे परमात्म्याची दया झाली आपल्यावर. तर ह्या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे गरजवंत आहेत, जे दुःखी कष्टी आत्मा आहेत, ज्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या पीडा त्रास देतात, ज्यांना रोगाने ग्रस्त केलेलं आहेत, ज्यांना व्यसन आहेत, त्याचप्रमाणे ते त्यांच्यापासून आपल्या मुक्तता शोधू पाहत आहेत, त्या सर्वांना उद्देशून आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? ज्यांना खरंच दुःख आहे, हे आहे, आदिव्याधी आहे, त्यांना आणि भक्ती करूनसुद्धा त्यांना जर असा मार्ग मिळत नसेल तर त्यांनी टी व्हीला सत्संग आहे, फेसबुकवर आहे, ज्ञानगंगा फ्री आहे आणि त्या नंबरवर मागवून ते वाचन करून त्यांनी सद्भक्तीचा मार्ग स्वीकारावा आणि ह्या सद्भक्तीसाठी एक रुपयासुद्धा खर्च येत नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात, आज समाजाने जे दुःखी समाज आहे त्याला जर आपल्या दुःखापासून मुक्तता हवी असेल तर त्यांनी संत रामपालजी महाराजांचा मार्ग बघायला पाहिजे, शोधायला पाहिजे. संत रामपालजी महाराज काय ज्ञान देत आहेत ते एकदा तरी ऐकायला पाहिजे. तर अशा भावनेतनं एखाद्याला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांचा मार्ग स्वीकारायला काही हरकत नाही, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा किंवा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल? टी व्हीवर जिथं पट्टी दिलेली आहे त्याच्यावर फोन नंबर दिलेले आहे, तिथं फोन करून आपल्याला जिथे जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र जवळ आहे तिथं जाऊन आपण नामदीक्षा घेऊ शकता. फोन नंबरच्या माध्यमातून ज्ञानगंगा जगण्याचा मार्ग हे फ्री ऑफ कॉस्ट पुस्तक असल्यामुळे कोणालाही अडचण येत नाही आणि संत रामपालजी महाराजांचा ॲप डाउनलोड केला तर सगळं त्याच्यावर सगळी माहिती, सत्संग, सगळं ज्ञान पूर्ण आहे. सर, या नामदीक्षेसाठी साधकाला किती पैसे मोजावे लागतात? ह्या नामदीक्षेसाठी एक रुपयासुद्धा मोजावा लागत नाही आणि हे फ्री आहे आणि सगळ्यात लाभदायक, आनंददायी आहे. धन्यवाद. सत साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.